नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अमर कृष्णाजी कुलकर्णी, लायब्ररीयन, ग्रंथपाल, तुळजाराम चतुरचंद कॉलेज, बारामती. माझा ईमेल आय डी ak.kulkarni@tccollege.org. विद्यार्थी मित्रांनो, रिसर्च मेथडॉलॉजीच्या या कोर्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत, अभ्यास करणार आहोत ई रिसोर्सेस, मिनिंग, कन्सेप्ट. त्यानंतर दोन महत्त्वाचे रिसोर्सेस आहेत, एनलिस्ट अँड जेगेट. त्यानंतर आपण काही ओपन ॲक्सेस रिसोर्सेस, मुक्त पद्धतीने उपलब्ध असलेले संसाधनं, युजफुल फॉर स्टुडंट्स अँड रिसर्चर्स, विद्यार्थी आणि संशोधक यांना जे उपयोगी पडतील अशा पद्धतीचे ओपन ॲक्सेस रिसोर्सेस पाहणार आहोत. त्यानंतर पब्लिकेशन इथिक्स. पब्लिकेशन इथिक्स म्हणजे काय याची माहिती आपण पाहणार आहोत. सायटेशन ॲनालिसिस. सायटेशन ॲनालिसिस म्हणजे काय आणि ते का गरजेचं आहे, ही सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत. आणि सरतेशेवटी मराठी विश्वकोश याच्याबद्दल माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत. सुरू करण्यापूर्वी एक फिल इन द ब्लँक्स दिलेलं आहे. इथे म्हणलेलं आहे सॅम्युएल जॉन्सन यांनी, वी नो अ सब्जेक्ट आवर सेल्स और वी नो वेअर वी कॅन फाइंड इन्फॉर्मेशन अपॉन इट. डॉट 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 फिल इन द ब्लँक इज अ प्लेस फॉर पीपल अँड आयडियाज. तर तुम्हाला फिल इन द ब्लँक सांगता येईल. सॅम्युएल जॉन्सन म्हणतात, आपल्याला विषय स्वतःच माहीत असतो किंवा आपल्याला माहिती कुठे मिळेल याची माहिती आपल्याला असते. इन्फॉर्मेशन, माहिती कुठून मिळेल हे आपल्याला माहीत असतं. म्हणून डॉट डॉटच्या ठिकाणी येईल लायब्ररी. लायब्ररी इज अ प्लेस फॉर पीपल अँड आयडियाज. मित्रांनो, ई रिसोर्सेस पाहताना आपण खालील गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. वाय ई रिसोर्सेस, ही संसाधनं कशासाठी. टाईप्स ऑफ ई रिसोर्सेस, ही संसाधनाचे प्रकार. इन्फॉर्मेशन रिट्रीवल थ्रू लायब्ररी ओपॅक, प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक, लायब्ररी पोर्टल, सबस्क्राईब्ड रिसोर्सेस अँड फ्री रिसोर्सेस. ह्याच्यामध्ये एनलिस्ट आणि जेगेट हे दोन महत्त्वाचे संसाधनं आपण पाहणार आहोत. त्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ ई लर्निंग पोर्टल देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतर इम्पॉर्टंट ई रिसोर्सेस फॉर स्टुडंट्स, टीचर्स आणि कन्क्लुजन करणार आहोत. तर बघा, माहितीची साधनं कोणकोणती आहेत, सोर्सेस कोणकोणते आहेत, कशापासून माहिती बनते. ग्रंथालयात तुम्ही आल्यानंतर ही सगळं साधनं तुम्हाला पाहायला मिळतील. सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये डिक्शनरीज ज्याला आपण शब्दकोश म्हणतो. त्यानंतर इयरबुक्स आणि अल्मनॉक्स. इयरबुक्स हे महत्त्वाचे साधन आहे, ज्याच्यामध्ये वर्षभरात
देशामध्ये आणि जगातच पर्यायी तुलनेने ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, घटना घडलेल्या आहेत याची माहिती इयरबुकमध्ये येते. उदाहरणार्थ मनोरमा इयरबुक किंवा टाइम्स ऑफ इंडिया यांच्याकडून प्रकाशित होणारं इयरबुक. त्यानंतर स्टॅटिस्टिकल सोर्सेस, सांख्यिकी माहिती देणारे संसाधनं. बायोग्राफिकल सोर्सेस, आत्मचरित्रपर अशी संसाधनं किंवा आत्मचरित्र. बिब्लिओग्राफीज अँड इंडेक्सेस. बिब्लिओग्राफीज सूची आणि निर्देश. गॅझेटर्स हे त्या प्रदेशाची किंवा त्या भूभागाची संपूर्ण माहिती देत असतात. उदाहरणार्थ पुणे डिस्ट्रिक्ट गॅझेटर किंवा सातारा डिस्ट्रिक्ट गॅझेटर अशा विविध जिल्ह्यांचे गॅझेटर्स हे शासनाकडून दरवर्षी प्रकाशित होत असतात. त्यानंतर मॅप्स अँड ॲटलासेस. जिओग्राफीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे मॅप्स अँड ॲटलासेस किंवा सर्व विद्यार्थ्यांनी वापरलेले आहेत नकाशे, ज्याला आपण मॅप्स म्हणतो. त्यानंतर टेक्स्टबुक्स, क्रमिक पुस्तकं अँड जनरल बुक्स हे सामान्य पुस्तके. गाईडबुक्स, मार्गदर्शिका. एखादी मार्गदर्शिका असते पर्यटन स्थळाविषयी किंवा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गदर्शिका आहेत. एन्सायक्लोपीडियाज, याला आपण विश्वकोश म्हणलेले आहेत. ही सर्व माहितीची संसाधनं आहेत आणि रिसर्चच्या प्रक्रियेमध्ये एखादं संशोधन करत असताना तुम्हाला या सर्व संसाधनाचा वापर करावा लागणार आहे. तर मुळात ई रिसोर्सेसची गरज काय, तर थोडक्यात पहा, ई संसाधनं जी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात. फास्ट क्विक ॲक्सेस टू द मटेरियल. आपल्याला झटकीनं त्या मटेरियलला ॲक्सेस मिळतो. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही गुगलवर जाता, एखादी एंट्री त्याच्यावर एंटर करता. सेकंड, ऑलवेज अवेलेबल 24/7. हे दिवसातले 7ही दिवस आणि 24 तास उपलब्ध आहेत. कधी तुम्ही मर्यादा नाही. कदाचित ग्रंथालयाच्या वेळेला मर्यादा असते, परंतु ई रिसोर्सेसला मर्यादा आहे का? नाही. जेव्हा आपणाला पाहिजे आहे तेव्हा आपण ती माहिती पाहू शकतो. थर्ड, इट सेव्स टाईम, मनी अँड एनर्जी. वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होते. फोर्थ, इट सेव्स स्पेस. जागेची बचत होते. आणि ई रिसोर्सेस क्लाउडवर साठवता येतात, पेनड्राईव्हवर साठवता येतात, CDवर साठवता येतात, DVDवर साठवता येतात. फिफ्थ, अवेलेबल इन मल्टीमीडिया फॉर्मॅट. बघा, तुम्ही टेक्स्टबुक वाचत असताना, कोणते पुस्तक वाचत असताना ते प्रिंट स्वरूपात असते, परंतु इलेक्ट्रॉनिक संसाधन हे आवाज, ऑडिओ, टेक्स्ट, व्हिडिओ या स्वरूपात आपल्याला उपलब्ध असतात. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इज इझी. माहितीचे आदानप्रदान हे अत्यंत सुलभ असते. सेवन्थ, इझी टू एडिट. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यामुळे एडिट करणे अत्यंत सोपे असते. 8, क्विक हेल्प फॉर ट्रान्सलेशन अँड प्रोनाऊन्सिएशन. ट्रान्सलेशन आणि प्रोनाऊन्सिएशन, उच्चार करण्यासाठी लगेच मदत मिळते. कशी? आता उदाहरणासाठी लगेच आपण जाऊ गुगलच्या पेजवर. गुगलच्या पेजवर मी गेलेलो आहे
आणि मला इंग्लिश टू मराठी असं ट्रान्सलेशन मला पाहिजे. तर मी इंग्लिशमध्ये एक शब्द एंटर करतो. फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन. लगेच त्याचा मराठीत इनपुट आलेला आहे माहिती. सो इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेसची खासियत ही की आपल्याला लगेच क्विक हेल्प फॉर ट्रान्सलेशन आणि प्रोनाऊन्सिएशन मिळते. प्रोनाऊन्सिएशन कसं मिळेल तर तिथे उच्चारासाठी पण गुगलमध्ये सुविधा दिलेली आहे. त्यानंतर अप टू डेट मटेरियल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यामुळे अपडेट करता येतात. समजा छापलेलं पुस्तक असेल तर ते अपडेट करण्यासाठी नवीन आवृत्तीच काढावी लागते. पण इथे तसं नाही आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले पुस्तक लगेच अप टू डेट माहितीने अपडेट करता येतं. म्हणजेच राईट इन्फॉर्मेशन टू द राईट युजर ॲट द राईट टाईम. ई रिसोर्सेसचे टाईप कोणकोणते आहेत तर बघा, एनी इन्फॉर्मेशन रिसोर्स दॅट कॅन बी ॲक्सेस इलेक्ट्रॉनिकली. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असणारे संसाधनाला ई रिसोर्सेस म्हणलेले आहेत. एक्झाम्पल ई जर्नल साहित्यपत्रिका, ई स्वरूपात असलेल्या साहित्यपत्रिका. ई डेटाबेसेस, ई बुक्स, वेबसाइट्स, इंटरनेट गेटवेज अँड सर्च इंजिन्स, मल्टीमीडिया, डिव्हायसेस लाईक स्मार्टफोन, आयपॉड्स, social networking platforms like Facebook, Twitter, WhatsApp, etc. हे सुद्धा ई संसाधनामध्ये यांचा समावेश होतो. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपण माहितीचे आदानप्रदान करू शकतो. फक्त मेसेज करण्यासाठी आणि फॉरवर्ड करण्यासाठी न उपयोग करता आपण याचा उपयोग रिसर्चसाठी देखील करू शकतो. तर मुळात व्हॉट इज अ जर्नल. जर्नल म्हणजे काय? आपण सर्वजण बॅचलरहून मास्टर डिग्रीला आलेला आहात आणि रिसर्च मेथडॉलॉजी या कोर्समध्ये आपण पाहिलेलं आहे की रिसर्चची प्रक्रिया कशी सुरू होते. या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि ही रिसर्चमधली प्रक्रिया, रिसर्च पूर्ण झाल्यानंतर ती आपण पेपर स्वरूपात, एखाद्या आर्टिकलच्या स्वरूपात पब्लिश करत असतो त्या विषयाच्या स्कॉलर जर्नलमध्ये. बघा, अ जर्नल इज अ स्कॉलरली पब्लिकेशन containing articles written by researchers, professors, and other experts. Journal focus on a specific discipline or field of study. Unlike newspaper and magazine, journals are intended for an academic or technical audience, not general readers. याच्यामध्ये विषयासंदर्भातीलच माहिती येत असते. तर ई बुक्स आणि ई जर्नल डेटाबेस आपल्या कॉलेजमध्ये सध्या उपलब्ध आहेत. ते एनलिस्ट, इम्प्लिमनेट आणि जेगेट. तर चला तर मग पाहूयात एनलिस्टचा वापर, एनलिस्टच्या माध्यमातून ई जर्नल, ई बुक्स कसे शोधायचे, आपलं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि जेगेटचा वापर कसा करायचा आहे. गुगलवरती मी गेलेलो आहे. तिथे टाईप केलेलं आहे N-लिस्ट, बरोबर. एनलिस्ट नॅशनल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिस इन्प्लिमनेटची सुविधा असलेला डेटाबेस आहे. तर याच्यामध्ये बघा, एनलिस्टला आपण गेलेलो आहोत. इथे गेल्यानंतर एकदा माहिती वाचून काढा. कॉलेज ॲडमिन लॉग इन इथं काही आपण करायचं नाही आहे. मेंबर्स लॉग इनमध्ये आपण लॉग इन करायचं आहे. ई शोध सिंधू, हू आर एलिजिबल, ही माहिती तुम्ही जस्ट पहा. टॉप 10 कॉलेज युजर्स, आपल्या कॉलेजचं नाव पण इथं आलं पाहिजे. जर तुम्ही अधिकाधिक वापर कराल तर नक्की येईल. ऑदर लिंक पण दिलेल्या आहेत. ई PG पाठशाळा, ई शोध सिंधू,
हे पहा काय काय आहे आणि या कोर्समध्ये आपण ते पुढे पाहणारच आहोत. तर विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, मेंबर्स लॉग इनमध्ये आपण लॉग इन करायचं आहे. पण हे लॉग इन करण्याआधी तुम्हाला याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला माझ्याकडे काही माहिती पाठवायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मला तुमचं नाव, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, रोल नंबर आणि क्लास, उदाहरणार्थ फिजिक्स फर्स्ट इयरचा विद्यार्थी असेल तर फिजिक्स फर्स्ट, मराठी सेकंडचा असेल तर मराठी सेकंड, ही माहिती आपण मला माझ्या ईमेल ID वर पाठवणार आहात. ईमेल ID खाली दिलेला आहे, नोट करा. ईमेल ID आहे ak.kulkarni@tccollege.org. त्यानंतर तुम्ही ही माहिती पाठवल्यानंतर तुमच्या जीमेलला किंवा तुम्ही कोणता रेडिट मेल वापरत असाल, कोणी व्याया वापरत असेल, तुमच्या मेलला माहिती पाठवल्यानंतर काही वेळाने, काही दुसऱ्या दिवशी मे बी असू शकेल, नो रिप्लाय ॲट एन लिस्ट असा मेल दिसेल. या मेलला क्लिक करायचं आहे. तर इथे बघा, मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. टू अमर कुलकर्णी स्टुडंट लायब्ररी, दिस इज अन ऑटो जनरेटेड ईमेल, प्लीज डू नॉट रिप्लाय. ह्याच्यामध्ये त्यांनी OTP दिलेला आहे, 1 टाइम पासवर्ड, युजर नेम, पासवर्ड दिलेला आहे. आणि हे ॲक्टिवेट करण्यासाठी ह्या लिंकला क्लिक करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. तर मी ते या लिंकला क्लिक करतो. केल्यानंतर बघा, इथे पुन्हा तुम्हाला तुमचं ईमेल टाकायचं आहे. माझं ईमेल ID मी टाकत आहे, ak.tcc@gmail.com. पासवर्ड, करंट 1 टाइम पासवर्ड, OTP 690966. 690966. नवीन पासवर्ड मी ठेवतो 1234. तुम्ही तुमच्या चॉईसचा पासवर्ड ठेवू शकता. 9 × 10 18. तर ॲक्टिवेट युजर म्हणलेलं आहे, युजर ॲक्टिवेटेड. ओके, मी ॲक्टिवेशन झालेलं आहे माझ्या मेलमधून मी बाहेर येतो. बघा, एन लिस्टच्या लॉग इनला मी गेलो, युजर ॲक्टिवेशन झालेलं आहे. इथे युजर नेम टाकायचा आहे AK आपण जो रजिस्टर केलेला आहे तो. पासवर्ड मी टाकलेला आहे 1234. लॉग इन. हे पहा, इथे लॉग इन झालेले आहेत. ही अत्यंत महत्त्वाचा आणि युजफुल असा रिसोर्स आहे एन लिस्ट. ह्याच्यामध्ये भाषा विषयातील मराठी सोडलं, मराठीचे पण रिसोर्सेस आहेत, पण फार थोड्या प्रमाणात उपलब्ध आहेत. इतर सर्व विषयांचे रिसोर्सेस अत्यंत चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत. इथे लॉग इन झाल्यानंतर इथे सर्च बॉक्स तुम्हाला दिसेल, किंवा सर्च ई बुक्स ऑर ई जर्नल्स. आता मी ग्रीन केमिस्ट्री या विषयावर काय उपलब्ध आहे ते पाहण्यासाठी ऑल फील्ड्समध्ये सब्जेक्ट म्हणलेला आहे सर्च. तर पहा, ह्याच्यामध्ये ई बुक्स 36 इलेक्ट्रॉनिक स्वरूपात 14 आहेत. एन लिस्ट प्रोग्राममध्ये 36 अवेलेबल आहेत. तर सस्टेनेबल ग्रीन केमिस्ट्री इन इंडस्ट्री. इथे बघा, याचा QR कोड पण दिलेला आहे. शो QR कोड म्हटल्यानंतर QR कोड येतो, तो मोबाईलमध्ये तुम्ही स्कॅन करून माहिती मिळू शकता. QR कोडला क्विक रिस्पॉन्स कोड इज कॉल्ड QR कोड. तर ही माहिती आल्यानंतर हे ई बुक आहे, इथे फॉर्मॅट दिलेलं आहे ई बुक. आता आपल्याला जर्नल हे पण ई बुकच आहे. आय थिंक ई बुक मोठ्या प्रमाणात. तर ई बुक
ओपन करण्यासाठी याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा ऑनलाईन ॲक्सेस, क्लिक टू व्ह्यू. इथे तुम्ही ऑनलाईन रीड करू शकता, डाउनलोड करू शकता. शक्यतो रीड ऑनलाईनला क्लिक करा. केल्यानंतर प्रोक्वेस्टच्या साईटला गेलेलं आहे, बुक आलेलं आहे. बुक हळूहळू डाउनलोड होत आहे. अशा पद्धतीने हळूहळू पुस्तक डाउनलोड होत आहे. डाउनलोड झालेलं पुस्तक तुम्ही PDF स्वरूपात सेव्ह करू शकता. एखादा चॅप्टर डाउनलोड करू शकता, फुल डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने बघा, थोडासा वेळ लागेल पण ते लोड होतं. अख्खं पुस्तक तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर एनलिस्टमध्ये ई जर्नलची सुविधा देखील उपलब्ध आहे. ई जर्नल आपण कोणकोणते पाहूयात. लॉगआउट केलं नाही त्यामुळे लॉग इन करायला पुन्हा मी तिथे गेलेलं, लॉगआउट म्हणलेलं नाही आहे. ई जर्नल आपण फिजिक्स विषयासंदर्भातील पाहूयात. ते सब्जेक्ट घेतलेलं आहे फिजिक्स सर्च. इथे बघा ई बुक्स, इलेक्ट्रॉनिक्स, जर्नल्स 138 जर्नलला क्लिक केलेलं आहे. जर्नल ऑफ मॅथमॅटिकल फिजिक्स हे पाहण्यासाठी या जर्नलला क्लिक केलेलं आहे. फुल टेक्स्ट ॲक्सेस अवेलेबल फ्रॉम अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स. तर त्या साईटला मी परत रिडायरेक्ट होतो. इथे एक्स्ट्रा सुरक्षेसाठी त्यांनी पुन्हा विचारलेलं आहे. तर मी माझा ईमेल ID टाकलेला आहे. पासवर्ड 1234. लॉग इन. लॉग इन होत आहे. लॉग इन झाल्यानंतर ॲग्रीमेंट टर्म्स अँड कंडिशन्स येस म्हणायचं आहे. बघा जर्नलचे सर्व आर्टिकल उपलब्ध होत आहेत. उदाहरणार्थ हा आर्टिकल पाहायचं आहे. Oddness of the thrilling model below the critical regularity. Abstract introduction. त्यानंतरचा पार्ट. हे मॅथमॅटिकल इक्वेशन आहेत. रिझल्ट, ॲनालिसिस, हे सगळं ओपन होत आहे. PDF स्वरूपात असेल तर PDF डाउनलोड करू शकतो. आणि हे बघा हे रेफरन्सेस ऑथरने प्रत्येक पेपरला आपल्याला द्यावे लागतात. हे कशासाठी द्यायचे हे आपण पाहणारच आहोत. आपला रिसर्चमधील स्ट्रॉंग रिसर्च होण्यासाठी रेफरन्सेस आपल्याला देणे आवश्यक आहे. आणि वाङ्मय चोरी, प्लॅगरिझम टाळण्यासाठी रेफरन्स देणे गरजेचं आहे. तर एनलिस्ट हे अत्यंत चांगल्या प्रकारचं रिसोर्स आहे. मित्रांनो, आपण त्याचा नक्की वापर कराल. पण ते करण्याआधी आपल्याला जी माहिती पाठवायची आहे ती पुन्हा एकदा बघा. नेम, तुमचं नाव, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, रोल नंबर, क्लास हा तुम्ही माझ्या मेलवर पाठवायचा आहे. त्यानंतर मी ही तुमची माहिती एनलिस्टकडे पाठवतो. त्यानंतर एनलिस्टकडून तुम्हाला ॲक्टिवेशनचा ईमेल येईल. तर एनलिस्टसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर JGATE हा डेटाबेस आपल्याकडे उपलब्ध आहे. JGATE म्हणजे काय आणि JGATEला चा वापर कसा करायचा ते पण आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर गुगलला तुम्ही गेल्यानंतर JGATE प्लस किंवा ओनली JGATE जरी एंटर केले, you will get the hit of JGATE. Click here. That will direct you to the
https jgateplus.com home. After getting this page, you click on this man icon, user login. So here, what a common login given is login TCC user. Students, please note, login TCC user. Password is TCC user 595031955. तर हा लॉगिनचा वापर करून आपण जे गेट साईटवर लॉग इन व्हायचं आहे. तुम्ही म्हणाल एवढं सगळं लक्षात कसं ठेवणार, TCC युजर आणि TCC युजर 595031955. तर सुरुवातीला लॉग इन होताना तुम्हाला याच युजरनी लॉग इन व्हायचं आहे. नंतर तुम्हाला ते कस्टमाइज कसं करायचं आहे ते मी सांगणार आहे. तर जे गेटच्या साईटवर गेल्यानंतर इथे TCC युजर, त्यानंतर TCC युजर 595031955 595031955. एकदा तुम्ही ह्या लॉग इन झाला की ते दिसेल अनेकांत एज्युकेशन सोसायटीज, तुळजाराम रामचंद्रचूड कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स. आता तुम्हाला तुमचं अकाउंट तयार करायचं आहे. त्यासाठी तुम्ही माय फेवरेटमध्ये जावा, क्रिएट न्यू अकाउंट म्हणा. इथे तुम्हाला काही माहिती भरायची, उदाहरणार्थ अमर, लास्ट नेम कुलकर्णी, ईमेल, मी माझा ईमेल आय डी देतो ak.kulkarni@tccollege.org. पासवर्ड 123456 6 कॅरेक्टरचा पासवर्ड घेतो. डिपार्टमेंट सपोज मी टाकलं लायब्ररी सायन्स. डिस्क्रिप्शन बरोबर मी आता स्टुडंट म्हणून एंटर करतो. आता इथे लगेच आलेलं ईमेल ऑलरेडी एक्झिस्ट, प्लीज यूज डिफरंट वन. ठीक आहे, दुसरा ईमेल आय डी वापरा म्हणतो तो. मी याकरता दुसरा ईमेल आय डी akk.tcc@gmail.com. बरोबर. युअर लायब्ररी आय डी काय असेल तुम्हाला माहिती असेल टाका. रोल नंबर तुमचा नसेल तर ब्लँक सोडा. रजिस्टर म्हणा. पुन्हा म्हणतो तो ईमेल ऑलरेडी एक्झिस्ट, प्लीज यूज डिफरंट वन. तर दुसरा ईमेल आय डी टाकण्यासाठी इथे सांगत आहे मी. तर मी एक डमी टाकतो ईमेल आय डी. अमर त्यानंतर रजिस्टर म्हणलं तर सॉरी बाहेर येते. दुसरा एक ईमेल आय डी टाकूयात आपण. TCC library photo@gmail.com. हा ईमेल आय डी मी ते एंटर केलेला आहे. हा लायब्ररीचा आमचा ईमेल आय डी आहे. त्यानंतर रजिस्टर म्हटलं आहे तर बघा रजिस्टर झालेलं आहे. हा अमर नावाने रजिस्टर झालेलं आहे. यानंतर ह्याच्यामध्ये बघा जे गेटमध्ये फॅसिलिटी काय आहे. बेसिक सर्चला जायचं आहे क्लिक करून.
इथं ऑल म्हणायचे. ऑल म्हणल्यानंतर या पद्धतीने सब्जेक्ट हायलाईट होतील. आता एखादा कीवर्ड टाकायचा आहे जर्नलचा. अगेन आपण घेऊ फिजिक्स किंवा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग. सर्च. सर्च केल्यानंतर इथे एकच हिट मिळते. दुसरी एखादी टर्मिनॉलॉजी आपण सर्च करू. किंवा ह्यालाच पॅरलल अशी टर्मिनॉलॉजी आपण सर्च करू. जर्नल आर्टिकल सपोज बॉटनी विषयाची किंवा ग्रीन केमिस्ट्री. हे मी सर्च करतोय. सर्च केल्यानंतर तुम्हाला ऑल आणि फुल टेक्स्ट असे दोन इथे सर्च बॉक्समध्ये दिसतील. आपल्याला फुल टेक्स्ट आर्टिकल पाहिजे, त्यामुळे फुल टेक्स्टवर क्लिक करायचं. सपोज मी याच्यामधील या आर्टिकलमध्ये इंटरेस्टेड आहे, तर इथे ॲरोवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ऑथर कोण आहे, ऑथरचा ईमेल आय डी काय आहे, आपण कम्युनिकेशन करू शकतो. या संशोधनासंदर्भात काही ऑथरला विचारायचं असेल तर या ईमेल आय डीवर विचारू शकतो. हे सर्व मेल ॲबस्ट्रॅक्ट. पण फुल टेक्स्ट पाहिजे असेल तर फुल टेक्स्टला क्लिक करायचं आहे आणि PDF. त्यानंतर संपूर्ण PDF आपली इथे ॲपियर होणार आहे. बघा, इंट्रोडक्शन वगैरे वगैरे हे सर्व आर्टिकल आलेले आहे. रिसर्च पेपर त्या ऑथरने लिहिलेला ते सर्व रिफ्लेक्ट झालेलं आहे. आता जेगेटचा अजून एक चांगला उपयोग म्हणजे समजा आता ह्या आर्टिकलचा संदर्भ देऊन तुम्ही तुमचा रिसर्च पेपर लिहित आहात, तर तुम्हाला संदर्भ वापरायचा आहे, तर तुम्ही इथे साईट म्हणून ऑप्शन आहे, या साईट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या साईट स्टाईल येतात. आता APA स्टाईल कॉमनली वापरली जाते. इथे क्लिक करा बॉक्सला. कंट्रोल बॉक्समध्ये कॉपी म्हणा. कॉपी म्हटल्यानंतर तुम्ही ह्याचा सपोज तुम्ही तुमचं मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून तुम्ही काय आर्टिकल लिहित आहात आणि तुम्हाला ह्याचा तिथे रेफरन्स द्यायचा आहे. कॉपी केलेल्या आर्टिकलला तुम्ही तुमच्या रेफरन्स काही द्यायचं असेल तर 1 म्हणा. कंट्रोल-V. ही स्टाईल रेडी तुम्हाला मिळालेली आहे. हे सायटेशन रेफरन्स का द्यायचे असतात ह्याबद्दल आपण माहिती नेक्स्ट पार्टमध्ये पाहणारच आहोत. तर होप जेगेटचा वापर तुम्ही सर्वजण कराल. अत्यंत उपयुक्त असा सोर्स आहे जेगेट. ह्याच्यामध्ये अजून एक फॅसिलिटी बघा, ऑल बेसिक सर्च जर्नल आर्टिकल. मला एखाद्या ऑथरने लिहिलेलं आर्टिकल पाहायचं आहे, तर मला तेलवी सरांनी लिहिलेले आर्टिकल पाहिजे. TLAVE. ऑथर फाइंडरमध्ये जायचं आहे. ऑथर फाइंडरमध्ये आपण इथे टाकायचं आहे TLAVE. इथे तेलवी ॲपियर झालेलं आहे. सर्च म्हणल्यानंतर तो सर्च करतो. नेटचा स्पीड थोडा स्लो आहे, ठीक आहे, पण ऑथर फाइंडरने पण आपल्याला सर्च करता
येते आणि संबंधित ऑथरचे किती पेपर्स आहेत याच्याबद्दलही माहिती मिळते. बघा, रिझल्ट पेज आलेलं आहे. आता डॉक्टर तेलवे आपले उपप्राचार्य त्यांचे हे सर्व आर्टिकल इथे दिसतात. मी सपोज तेलवे ए बी तेलवे नावांचे सर्च केलेले, व्ह्यू रिझल्ट वर क्लिक केलेलं, तर त्यांनी लिहिलेले सर्व पेपर्स आणि त्याला किती सायटेशन मिळालेले आहेत याची माहिती आपल्याला जेगेटच्या माध्यमातून मिळू शकते. पहा, सरांचे पेपर इथे आलेले आहेत. इफेक्ट ऑन जर्मिनेशन ऑफ अमर्थस स्पायनल सेल बायो इन्फोलेट नावाच्या जर्नल पेपरमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर फुल टेक्स्ट लॉक दिसतं रेडमध्ये. हे एक आहे, व्हेरिएशन इन हायड्रोबायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हत्याल पॉन्ड इन गांधीग्लज तहसील डिस्ट्रिक्ट कोल्हापूर महाराष्ट्र. RS सावंत, AB तेलवे, PD देसाई, JS देसाई. तर इथे फुल टेक्स्ट अवेलेबल आहे ग्रीनमध्ये. तर हे आर्टिकल तुम्हाला फुल टेक्स्टमध्ये पाहता येईल. त्यानंतर त्याचप्रमाणे हा तिसरा पेपर आहे, म्हणजे एखाद्या ऑथरचे कोणकोणते पेपर आहेत याच्याबद्दल माहिती आपल्याला याच्याद्वारे मिळू शकते. तर हो, तुम्ही जेगेटचा चांगल्या पद्धतीने वापर करा. तर बघा, एनलिस्टसाठी रजिस्ट्रेशन निडेड आहे, त्याची माहिती तुम्ही मला पाठवायची. जेगेटला कॉमन युजर वापरा, त्यानंतर तुमचं अकाउंट रजिस्टर करा. नेक्स्ट, इम्प्लिमेंट सेंटर, इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क सेंटरचे वेगवेगळ्या रिसोर्सेस उपलब्ध आहेत. त्याची नावं इथे दिलेली आहेत. एनलिस्ट आपण आता पाहिलेलं आहे. त्यानंतर शोध गंगोत्री. शोध गंगोत्रीमध्ये संशोधन अहवालाविषयी ज्यांनी नोंदणी केलेली आहे, म्हणजे जे चालू संशोधन आहे त्याच्याबद्दलची माहिती ही शोध गंगोत्रीमध्ये मिळणार आहे. तर शोधगंगामध्ये फुल टेक्स्ट थेसिस अँड डिझर्टेशन सर्व विषयांचे प्राध्यापक ज्यांनी PhD प्राप्त केलेली आहे त्या सर्व प्राध्यापकांचे थेसिस तुम्हाला शोधगंगामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ई शोध सिंधू, त्याच्यामध्ये ॲक्सेस टू ई जर्नल्स, ई बुक्स, युनिव्हर्सिटीज, कॉलेज एनलिस्टच्या माध्यमातून. त्यानंतर इंडकॅट, बुक्स फ्रॉम इंडियन युनिव्हर्सिटीज. विद्यामित्र, इंटिग्रेटेड ई कंटेंट पोर्टल, ऑनलाईन कोर्सेस मटेरियल, ई बुक, एक्सपोर्ट नोट्स अँड व्हिडिओ लेक्चर्स हे विद्यामित्र या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रिसर्च प्रोजेक्ट डेटाबेस, UGC, ICAR, ICMR, DST अँड DVT. UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या संशोधन संस्थांचे रिसर्च प्रोजेक्ट डेटाबेसही उपलब्ध आहेत. आणि EPG पाठशाला ही एक अत्यंत चांगली उत्कृष्ट वेबसाईट इम्प्लिमेंट सेंटरची आहे. ही रिसोर्सेस जे ओपन ॲक्सेस स्वरूपात आहेत, ओपन ॲक्सेस म्हणजे जे फ्रीली कोणालाही ॲक्सेसिबल करता येतील अशा पद्धतीचे जे रिसोर्सेस आहेत त्याबद्दल आपण आता माहिती थोडक्यात करून घेणार आहोत. ओपन ॲक्सेस रिसोर्सेस, मुक्त पद्धतीने उपलब्ध असलेले संसाधनं. यामध्ये कोणकोणते आहेत? तर ओपन ॲक्सेसची डेफिनेशन बघा. OA by open access literature. It is meant that free availability on the public internet, permitting any user to read, download, copy, distribute, print, search, full text link, crawl for indexing, pass them as data to software, or use them for any lawful purpose without any financial, legal, technical barrier. थोडक्यात मुक्त पद्धतीने वापरासाठी जे संसाधनं
उपलब्ध आहेत त्यांना ओपन ॲक्सेस रिसोर्सेस म्हटलेले आहेत. पण याचा वापर हा चांगल्या उद्देशाने केला गेला पाहिजे. याच्यामध्ये देखील कॉपीराईट मॉडेल्स आहेत. ओपन ॲक्सेस रिसोर्सेस वापर करत असताना कॉपीराईट मॉडेल केलेले आहेत. तर बघा, the following emerging copyright models in open access journals were identified. One, model in which the author keeps the copyright. This is most preferred. ऑथर कॉपीराईटचं उल्लंघन करत नाही, हे एक प्रकारचं मॉडेल आहे आणि हे जास्त प्रमाणात वापरलं जातं. सेकंड, models in which the author shares the copyright with publisher. क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्स म्हणतात त्याला, CCL. क्रिएटिव्ह कॉमन्स की जे कॉपीराईटचे अधिकार लेखक प्रकाशकाबरोबर शेअर करतो. आणि थर्ड, अ मॉडेल इन विच द ऑथर ट्रान्सफर्स ओनली द एक्सप्लॉयटेशन राईट्स टू द जर्नल पब्लिशर. काही विशिष्ट असे हक्कच जर्नलच्या प्रकाशकाबरोबर लेखक ट्रान्सफर करत असतो. बघा, जर्नल हे अत्यंत महत्त्वाचे का आहेत? कारण हे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन अबाउट रिसर्च, संशोधनाबद्दलची प्रथम स्तोत्रातील माहिती ही त्या विषयाच्या जर्नलमधून प्रकाशित होत असते. यासाठी संशोधन क्षेत्रात जर्नलचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर PLOS, गुगलला जावा आणि PLOS ही सर्च टाका. PLOS.org ही ओपन ॲक्सेस पद्धतीने PLOS इथे लिहिलेलं आहे. PLOS इज ए नॉन प्रॉफिट ओपन ॲक्सेस पब्लिशर empowering research to accelerate progress in science and medicine by leading a transformation in research communication. तर PLOS काय आहे याची माहिती तुम्ही नक्की घ्या. संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त असं संकेतस्थळ आहे. https://www.plos.org. विशेषतः सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असं हे संकेतस्थळ आहे. त्यानंतर बघा, डायरेक्टरी ऑफ ओपन ॲक्सेस जर्नल्स, ज्याला कॉमनली DOAJ म्हटलं जातं. आता आपण काही जर्नल कसे पाहिजे लिस्ट किंवा जॅकेटमध्ये पाहिले, तशा अत्यंत सोप्या पद्धतीने https://DOAJ.org या वेबसाईटवर, या संकेतस्थळावर तुम्हाला जर्नल्स ब्राउज करायला मिळतील. फुल पद्धतीने ओपन सोर्समधले आर्टिकल आपल्याला डाउनलोड करता येतील, पाहता येतील. DOAJ. त्यानंतर नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, ndl.iitkjp.ac.in. हे अत्यंत महत्त्वाचं संकेतस्थळ आहे, ज्याच्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, शिक्षण मंत्रालय हे नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करत असतं. अशा प्रकारचं संकेतस्थळ आहे नॅशनल डिजिटल लायब्ररीचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील स्टडी ॲट होम, सध्या कोरोनाच्या काळात घरी बसून अभ्यास करता येतील असे कोर्सेस दिलेले आहेत. आणि ते वेगवेगळ्या विषयाचे बघा, सायन्स, इंजिनिअरिंग, लिटरेचर, लॉ, मराठी विषयातील अनेक प्रकारचे संसाधनं उपलब्ध आहेत. रिसर्च रिपॉझिटरी आहे, जर्नल कॉन्फरन्स पेपर आहेत, आयडियाज अँड फंडिंग संदर्भातही माहिती आहे. चॅलेंजेस स्टार्टअप प्रोग्रामबद्दलही याच्यामध्ये माहिती आपल्याला दिसून येत आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया वापरण्यासाठी आपल्याला लॉग इन क्रिएट करायचं आहे. लॉग इन क्रिएट केल्यानंतर तुम्ही हे सोर्स वापरू शकता. स्वयं SWAYAM
SWAYAM स्वयं नावाचं पोर्टल आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. ह्याच्यामध्ये बघा UGCने रिकमेंड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी फ्री असे कोर्सेस उपलब्ध आहेत. याचा वापर करता आपल्याला रजिस्टर करायचं आहे, साइन इन करायचं आहे. तुमचे क्रेडिट कोर्सेस महाविद्यालयातील तुम्ही स्वयंच्या माध्यमातून देखील करू शकता. अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा डेटाबेस, अशा उत्कृष्ट प्रकारचे लेक्चर्स चांगल्या दर्जाचे स्वयंमध्ये अवेलेबल आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ ई-लर्निंग पोर्टल, ज्याला MOOCs MOOCs म्हणजेच मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस ह्याचे संकेतस्थळ कोणकोणती आहेत तर बघा, आता आपण स्वयं बघितलं जे फ्रीली उपलब्ध आहे इंडियन स्टुडंट करता. EDX हा पेड प्रकारचे कोर्सेस प्रोव्हाइड करतो. त्यानंतर कोर्सेरा आहे, COURSERA कोर्सेरा आहे. SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने देखील 2 प्रकारचे संकेतस्थळाच्या माध्यमातून रिसोर्सेस उपलब्ध केलेले आहेत, लेक्चर्स उपलब्ध केलेले आहेत. त्या संकेतस्थळाचे नाव बघा, ecim.unipune.ac.in किंवा studymaterial.unipune.ac.in. EPG पाठशाला, MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून 71 विविध विषयांचे पोस्ट ग्रॅज्युएट लेवलच्या विषयांवर अत्यंत चांगल्या दर्जात्मक असे लेक्चर्स, व्हिडिओ लेक्चर्स, ऑडिओ लेक्चर्स उपलब्ध केलेले आहेत. EPG पाठशाला अगेन इम्प्लिमेंटचा प्रोग्राम आहे. तुम्ही गुगल सर्चमध्ये EPG पाठशाला पाहू शकता. EPG पाठशाला अत्यंत उत्कृष्ट अशा दर्जाचं साहित्य या संकेतस्थळावर आहे. संकेतस्थळाचा पत्ता आहे EPGP इथे पाहू शकता आपण .implement.ac.in. तर EPG पाठशाला. त्यानंतर NPTEL नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी अँड लर्निंग हा IIT मुंबईकडून विशेषतः सायन्सच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेला कोर्सेसचं संकेतस्थळ आहे NPTEL.ac.in. इथे पण आपण साइन इन करून ईमेलने रजिस्ट्रेशन करून वेगवेगळे कोर्सेस करू शकता. स्पोकन ट्युटोरियल SPOKEN-tutorial.org या संकेतस्थळावर देखील आपल्याला विविध प्रकारचे कोर्सेस स्पोकन स्वरूपात उपलब्ध आहेत. The Spoken Tutorial project is the initiative of the Talk to a Teacher activity of the National Mission on Education through Information and Communication Technology, launched by the Ministry of Human Resource and Development, Government of India. The project is being developed by IIT Bombay for MHRD, Government of India. स्पोकन ट्युटोरियलवर अत्यंत चांगल्या पद्धतीचे असे बोलके स्वरूपातील कोर्सेस, ऑडिओ स्वरूपातील कोर्सेस उपलब्ध आहेत. शोध गंगोत्री इम्प्लिमेंटने उपलब्ध करून दिलेली एक अत्यंत महत्त्वाचे असं संकेतस्थळ आहे shodhgangotri.implement.ac.in किंवा तुम्ही गुगलच्या पेजवर शोध गंगोत्री असं टाईप केलं तरी या साईटवर जाऊ शकता. या साईटवर तुम्ही सर्च करू शकता. सर्च बॉक्समध्ये तुम्ही एंट्री करून
सध्या कोणकोणत्या विषयांवर संशोधन चालू आहे, कोणकोणते टॉपिक रजिस्टर केलेले आहेत याची माहिती या संकेतस्थळावर येते. शोधगंगोत्री. शोधगंगा आणि शोधगंगोत्रीमध्ये फरक आहे. शोधगंगोत्रीमध्ये चालू स्वरूपातलं संशोधन चालू रजिस्टर्ड जे आहे त्याची माहिती शोधगंगोत्रीवर असणार आहे. तर डेझर्टेशन अँड थेसिस ग्लोबल, जगात ज्याच्यावर संशोधन झालेलं आहे अशा पद्धतीचे डेझर्टेशन आणि थेसिस प्रबंध हे आपल्याला प्रोक्वेस्टवर उपलब्ध आहेत. तर ते संकेतस्थळावर तुम्ही जाऊन ते पाहू शकता. जात असताना संकेतस्थळावर जाताना ओपन PROQUEST प्रोक्वेस्ट हे एंटर करून तुम्ही या संकेतस्थळावर जाऊ शकता. इथे सर्च बॉक्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे थेसिस पाहू शकता जागतिक दर्जाचे. आणि भारतीय पाहायचं असेल तर तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे शोधगंगा, जे भारतातल्या प्रत्येक प्राध्यापकांनी PhD केलेले, संशोधन केलेले आहे त्यांचे सर्व शोध अहवाल या shodhgangotri.implenet.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अत्यंत उत्कृष्ट असा डेटाबेस आहे शोधगंगा, ज्याच्यामध्ये आपण सर्च करून कोणत्या विषयावर संशोधन झालेलं आहे ते पाहू शकतो आणि त्याची PDF देखील आपल्याला डाउनलोड करता येऊ शकते. संशोधन थेसिस कसे असतील हे पाहण्यासाठी तुम्ही अवश्य भेट द्या शोधगंगा वेबसाईटला. बघा, संशोधन करत असताना तुम्हाला संशोधनाचं प्रकटीकरण कसं करायचं आहे, हाऊ टू राईट रिसर्च पेपर, फॉर्मॅट फॉर रिसर्च पेपर, त्याची पद्धत कशी असली पाहिजे, फ्री प्लॅजिअरिझम चेकर, प्लॅजिअरिझम म्हणजे काय हे आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. थोडक्यात प्लॅजिअरिझम म्हणजे वाङ्मय चोरी केलेलं वाङ्मय. फ्री प्लॅजिअरिझम चेकर हा देखील www.researchguide.com या वेबसाईटने तुम्हाला स्टार्टिंग रिसर्च टू फिनिशिंग रिसर्च सर्व पद्धतीची माहिती तुम्हाला या वेबसाईटवर दिलेली आहे. फक्त तुम्हाला गरज आहे ती व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप ही वेबसाईट वापरणं. ही बघा, ही वेबसाईट आहे www.researchguide.com, रिसर्च गाईड फॉर स्टुडंट. We are here to help you write your research papers. Scholars and librarians have collected some of the best resources for literary research. तर हे एक अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं संकेतस्थळ आहे. त्यानंतर हे एक उत्कृष्ट माहितीपूर्वक असं संकेतस्थळ आहे learnerAssociates.net, अगदी फ्री वापरासाठी आहे. ह्याच्यामध्ये प्रपोजल रायटिंग गाईड आहे, डिझर्टेशन थेसिस गाईड आहे, डिस्टन्स एज्युकेशन वर्क ह्या संदर्भातील गाईड आहे, डिझर्टेशन थेसिस गाईड आहे. तर तुम्ही अवश्य या संकेतस्थळाला भेट द्या www.learnerAssociates.net, learnerAssociates.net. हा एक संकेतस्थळ आहे. graphwords.com, ज्याच्यामध्ये आपल्याला संशोधन करत असताना काही गोष्टींचा तारतम्य संबंध हा ग्राफमध्ये दाखवण्याची गरज असते. त्यावेळेस आपण ही वेबसाईट वापरून आपल्या पद्धतीचा हवा तसा ग्राफ करू शकतो. https graphwords.com. आता बऱ्याचदा असे ओरड होते की मराठी भाषेमध्ये हीच रिसोर्सेस कमी आहेत, परंतु असं काही नाही आहे. भरपूर प्रमाणात ही रिसोर्सेस आहेत. उदाहरणार्थ परिभाषा कोश, मराठी भाषा.org या संकेतस्थळावर अनेक प्रकारचे शब्दावली, शब्दकोश उपलब्ध आहेत. इवन एक तुम्ही पहा 11वी 12वी इवन
इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतची सर्व पुस्तके ही आता बालभारतीने त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहेत. बालभारतीच्या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन ही पुस्तके डाउनलोड करू शकता. UPSC MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा स्वरूपातील बेसिक पुस्तके पाहिजे असतील तर त्यांनी दुकानात न जाता बालभारतीच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथून पुस्तकं डाउनलोड करायची आहेत. एखाद्या देशाबद्दल डीप माहिती पाहिजे असेल तर कोणत्या संकेतस्थळावर मिळणार आहे? CIA सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी हे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. अमेरिकन संकेतस्थळ आहे CIA.gov/library/publications-the-word-factbook/index.html. तर अशा पद्धतीने CIAच्या वेबसाईटवर देखील विविध देशांबद्दलची माहिती, फॅक्टबुक, त्यांचे फ्लॅग काय आहेत, मॅप कसा आहे, रिजन कसा आहे, ही सर्व माहिती तुम्हाला CIAच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल. आता गुगलवर तुम्ही गेलात पण तुम्हाला पर्टिक्युलर वेबसाईट, व्हिडिओ किंवा टेक्स्ट पाहिजे किंवा ऑडिओ क्लिपिंग पाहिजे किंवा सॉफ्टवेअर पाहिजे किंवा TV न्यूज पाहिजेत, लाईव्ह म्युझिक सर्च करायचे तर तुम्ही कोणत्या संकेतस्थळावर सर्च करा? तर ते संकेतस्थळ आहे archive.org. ह्याच्या सर्च बॉक्समध्ये तुम्ही जे एंटर कराल, उदाहरणार्थ बघा इथे दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो शब्द टाकायचा आहे आणि ऑडिओ पाहिजे असेल तर MP3, MP4 या पद्धतीने तुम्ही त्याचं एक्सटेन्शन टाकल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर बुक, व्हिडिओ, ऑडिओ, सॉफ्टवेअर वगैरे सर्च करता येतं. त्याची लिंक मिळते. त्या लिंकच्या थ्रू तुम्ही दुसऱ्या संकेतस्थळावर जाऊन देखील संबंधित पाहिजे असलेली वस्तू पाहू शकता. स्टॅटिस्टिकल डाटा पाहण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असं संकेतस्थळ आहे www.infoplease.com, infoplease.com/almanacs.html. ह्याच्यामध्ये आपण सायकोलॉजिकल, सिम्बॉलिझम, स्टॅटिस्टिकल, बायोग्राफिकल अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती infoplease.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानंतर engageinresearch.ac.uk वरती पहा. www.engageinresearch.ac.uk. This site answers a wide range of questions about research. संशोधनासंदर्भातील विविध प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या साईटवरती मिळणार आहेत. त्याचबरोबर सायंटिफिक मेथड फ्रॉम प्लॅनिंग टू रायटिंग युअर प्रोजेक्ट ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगवेगळी माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. तुमचं इन्क्लूड्स इंटरॅक्टिव्ह इलेमेंट्स डिझाईन टू टेस्ट युअर नॉलेज. अत्यंत चांगलं असं संकेतस्थळ आहे engageinresearch.ac.uk. UK मीन्स युनायटेड किंगडम. बघा अशा पद्धतीचं ते संकेतस्थळ आहे engageinresearch.ac.uk. मराठीमध्ये अत्यंत उपलब्ध चांगला असं संकेतस्थळ आहे netshika.com, netshika.com, netshika.com. ह्याच्यावर बघा ईमेलचा वापर कसा करायचा, चांगले सॉफ्टवेअर कुठे सापडतील, इंटरनेट युजफुल ऑन इंटरनेट, मराठी नाटक कुठे पाहता, अशी विविध स्वरूपातील माहिती netshika.com वर उपलब्ध आहे. हे संकेतस्थळ आहे netshika.com.
netsica.com इंटरनेटवरील शाळेतील आपला मित्र netsica.com. त्यानंतर आपल्यातील बरेचसे विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर किंवा करिअरच्या दृष्टीने जर काही पाहत असतील तर त्यांना अतिशय उत्कृष्ट अशी वेबसाईट आहे nmk.co.in. nmk.co.in नोकरी मदत केंद्र. बघा, आता हे काल पाहिली होती वेबसाईट. त्यामध्ये दिलेलं आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणात कनिष्ठ कार्यकारी पदाच्या एकूण 180 जागा. रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या 493 जागा. जागा कोणकोणत्या आहेत? त्याचबरोबर रेल्वेच्या पदाची जाहिरात दिसते. तर nmk.co.in ही एक अत्यंत चांगली वेबसाईट आहे, डिजिटल इंडियाचा पार्ट आहे. त्यानंतर आपल्या विषयातले कॉन्फरन्सेस, चर्चासत्रे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कुठे होतात, कुठे होणार आहेत, कुठे चालू आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला www.allconferences.com www.allconferences.com या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. थँक्यू.